25 वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंकाळ येथे सुरू झाली आहे. डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात. प्रशस्त वेटिंग एरिया, अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी, स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा, तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल, म्हसोबा गेट, अग्रणी मेगा मॉल, पहिला मजला, NT पाटील नगर, कवटेमंकाळ. संपर्क 023 41 222 900, मोबाईल 92 72 10 40 41. गांधीधाम बेंगळुरू एक्सप्रेसमध्ये सोने चोरणाऱ्या 5 जणांना अटक. गांधीधाम बेंगळुरू एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेकडील सोन्याचे दागिने चोरी झालेले होते. या प्रकरणाचा रेल्वे पोलिसांनी गतीने तपास करून गुन्हा उघडकीस आणलेला असून पुणे विभागाच्या रेल्वे संरक्षण दल RPF, गुन्हे गुप्तचर शाखा CBI, PA तेजस्विनी CPDA पथक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा LCB पुणे, रेल्वे पोलीस मिरज यांच्या संयुक्त कारवाईतून 86 टोळीतील 5 सदस्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुलदीप वय 34, अजय वय 36, हवा सिंह वय 65 राहणार जिंद हरियाणा, अमित कुमार वय 35, मोनू वय 32 राहणार भिवानी हरियाणा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. गांधीधाम बेंगळुरू या एक्सप्रेसमध्ये 26 नोव्हेंबर 2025 रोजी सांगली ते मिरज या दरम्यान महिलेच्या पर्समधील 23 तोळे दागिने चोरीला गेले होते. या प्रकरणी मिरज रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवलेली होती. रेल्वे यार्ड परिसरातील CCTV फुटेजच्या आधारे संशयितांचा माग काढण्यात पोलिसांना यश मिळाले होते. त्यानंतर तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन व गुप्तचर माहितीच्या आधारे तपास सांगली, कोल्हापूर तसेच गोवा विमानतळापर्यंत पोहोचला. संशयित आरोपींनी 30 नोव्हेंबर 2025 रोजी गोवा ते नवी दिल्ली या दरम्यान विमानाने प्रवास केल्याची माहिती मिळताच रेल्वे तसेच दिल्ली गुन्हे अन्वेषण शाखा पोलिसांच्या पथकाने दिल्ली रेल्वे स्थानकात या संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांना ताब्यात घेऊन मिरज रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून सोन्याचे दागिने जप्त करण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणात अद्याप 3 आरोपी असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क.